व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. मी आज खूप महत्त्वाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 2 महिन्यापूर्वी माझ्या घरी गॅस लीक झाल्यामुळं अक्षरशः स्फोट झाला असता किंवा आमचा प्राणही जाऊ शकला असता. पण माझ्या मिस्टरांच्या प्रसंगावधानामुळं त्यांनी जो नॉब असतो तो बंद केला आणि गॅस बाहेर पडायचा थांबला. म्हणजे रेग्युलेटर काढल्यानंतर त्यातून गॅस बाहेर आलेला. त्यांनी पुन्हा तो रेग्युलेटर गॅसला जोडला आणि त्याच्यामुळं ते जे काही गॅस लिकेज होत होतं ते बंद झालं. त्याच्यानंतर आम्ही कस्टमर केअरला कॉल करून कंप्लेंट केली आणि नंतर ती लोकं आली आणि ते सिलेंडर घेऊन गेले किंवा ते सिलेंडर डिस्पोज करून टाकलं त्यांनी. तर असे प्रॉब्लेम तुमच्या इथे होऊ नये, कारण गॅस गळतीमुळं बऱ्याच लोकांचे प्राण गेलेले आहेत. प्रसंगावधान हे प्रत्येक वेळी आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये सुचतंच असं नाही. तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करताना काय करायचं किंवा कशी त्याची एक्सपायरी डेट चेक करायची हे तुम्हाला सांगते. तर कॅपिटल ABCD असे 4 हे कोड आहेत. A स्टँड्स फॉर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. B स्टँड फॉर एप्रिल, मे, जून. C स्टँड फॉर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. अँड D स्टँड्स फॉर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. असे तीन महिन्यात असे ABCD डिवाइड केलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया. मी 8 दिवसापूर्वी नवीन गॅस टाकी खरेदी केलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही इथं लाईन्स दिसतात 3 तुम्हाला. इथं ते किती किलो आहे हे दिले. 16.3 kgचा हा सिलेंडर आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल C, कॅपिटल C. तर कॅपिटल C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि हे 30 जे लिहिलेलं आहे ते इयर दर्शवतं, म्हणजे साल. सप्टेंबर 2030 पर्यंत हा सिलेंडर आपण वापरू शकतो किंवा सप्टेंबर 2030 ही याची एक्सपायरी डेट झाली. म्हणजे हा सिलेंडर जो मी आता यूज करते माझ्या किचनमध्ये, याच्यामध्ये लिहिलंय C25. जर तुम्हाला दिसत असेल C25 म्हणजे C स्टँड्स फॉर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. म्हणजे C25 म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत मी ते सिलेंडर यूज करू शकते किंवा ती त्याची एक्सपायरी डेट झाली. हे असं जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर खरेदी करता त्यांनी जर तुम्हाला ते चेक करून दिलं नाही तर किमान तुम्ही ॲटलिस्ट ती एक्सपायरी डेट तरी चेक करून घ्या. खरंच हा व्हिडिओ खूप आवश्यक होता, याच्यासाठी मी बनवला. आणि तुम्हीही तुमची काळजी घ्या आणि गॅस सिलेंडर घेताना ही प्रिकॉशन्स नक्की घ्या. धन्यवाद.